नमस्कार. बोलकावरती आजचा विषय आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोल्हापूरचा पाठीराखा दख्खनचा राजा ज्योतिबा. आणि या मंदिराबद्दल आपल्याला पूर्ण माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मंदिराचे पुजारी रणजित गुरुजी आपल्यासोबत आहेत. नमस्कार. दख्खनचा राजा ज्योतिबाचे महत्व काय? अतिशय सुंदर प्रश्न आहे. आता महत्व वर्णने इतपत माझी वाणीच नाही. शेष जिथे थकला, ज्याच्या जिवेच्या 2 भाग होऊन द्विजीवा झाला आणि तो शेष शेवटी होऊन नाथांच्या चरणाला राहिला. तो शेष जो आहे त्या शेषालाच जर वर्णन करता आलं नाही तर मी पामर काय वर्णन करणार? म्हणजे एवढा मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये किती लिटर पाणी आहे तुम्ही प्रश्न विचारता. बरोबर. तेव्हा एवढे मोठे विश्व इथे बसून एका डोळ्याने आपण किंवा या दृष्टीने संपूर्ण विश्व नवग्रह विश्वाच्या पलीकडच्या गोष्टी पाहिल्यात का विचार. महत्व तर फार मोठं आहे. महत्व जर तसं ज्ञानाने आणि बुद्धीनं घ्यायचं म्हणणे तर प्रचंड वेगवेगळे ग्रंथ आहेत. केदार विजय ग्रंथ आहे, केदार सहस्रनाम आहे, केदार कवच आहे, लक्ष्मी विजय आहे. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये गरुड पुराण असेल, पद्मपुराण असेल, ज्योती स्वरूप ह्या दृष्टीनं काय होतात तर वेगवेगळे असे संदर्भ लागतात. महत्व प्रचंड मोठं आहे. त्या आमच्या 2-2 तासाच्या कथेचा एक भाग आहे. त्यामुळे एवढे छोटे ह्याच्यात महत्व सांगू शकत नाही. दख्खनचा राजा केदारनाथ हे महाराष्ट्र, कर्नाटकचा भाग, आंध्रचा भाग, कोकणपट्टी, गोव्याचा काही भाग येथील असंख्य भक्तगणांचं कुलदैवत आहे. कुलदैवत म्हणजे काय तर कुलाचं रक्षण करणे, सांभाळ करणे, कुलाची वृद्धी करणे, समृद्धी करणे हे ज्यांच्या देवाच्या अंतर्गत अखेर त्यात येतं त्यांना कुलदेवता म्हटलं जातं. आपल्या इथं देवाचं महत्व सांगायचं म्हणलं तर एका वाक्यात सांगायचं म्हणलं तर पहिल्यांदा आपण त्यांचं स्वरूप पाहू. ज्योती स्वरूपाय विद्महे बटू रूपाय धीमहि तन्नो केदार प्रचोदयात्. जे योगी असतात ते आता पटकन समजून जातात. जे ज्योत आहे, जे हिंदू धर्मामध्ये पूर्ण ज्योत मानले जातात, बाकीचे अवतार मानले जातात, परंतु परमेश्वर आहे त्यांना ज्योत मानला जातात. मग त्यांचं स्वरूप कसं आहे केदारनाथांचं म्हणजे ज्योतिबांचं तर ते ज्योत आहेत म्हणून ज्योती स्वरूपाय विद्महे बटू रूपाय धीमहि. म्हणजे त्यांचं स्वरूप कसं आहे, लहान मुलाचं 8 वर्षाचं लहान मूल कसं असतं कसं त्यांचं स्वरूप आहे बटूरूप. तन्नो केदार प्रचोदयात्. आणि ते जे बटूरूप आहेत, जे ज्योतिस्वरूप देव आहेत, बटूरूपामध्ये प्रगट झालेले आहेत, ते केदारनाथ या नावाने जगामध्ये प्रसिद्ध झाले. तेच म्हणजे ज्योतिबा. ज्योतिबाच्या अवताराबद्दल ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य यांचा अवतार ज्योतिबा असंही म्हटलं जातं. ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. हो, सत्य आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य आणि जमदग्नी ह्या पंचशक्तींचा अवतार म्हणजे केदारनाथ किंवा ज्योतिबा आहे. परंतु ज्योती स्वरूप म्हणजे ज्योत म्हणलं ते तर अवतार नाही होऊ शकत. एक उदाहरण सांगतो. आपण जेवायला बसलो, समोर आपल्याला जेवणाचं ताट येतं. त्या ताटाला आपण काय म्हणतो, जेवणाचं ताट किंवा थाळी म्हणतो ना. असं म्हणतो ही भाकरी आहे, नाही हा भात आहे, ही आमटी असं म्हणतो काय? नाही, पूर्ण भरलेली माझी थाळी आहे, हे जेवणाचं ताट आहे. मग तसं ज्योती स्वरूप म्हणजे जेवणाचं ताट आहे, ती ज्योत आहे. आणि त्या ज्योतीतून एक भाग म्हणजे आला तो शिव आले, एक भाग आहे ते विष्णू आहे, एक भाग आहे ती शक्ती आहे. ते ज्योतीपासून सर्व काही अवतार, सर्व काही काही जे काही निर्माण झाले ते ज्योतीपासून निर्माण झालेलं आहे. त्यातून ते निर्माण झालेलं आहे. याचा अर्थ भाकरी वेगळी आहे, भात वेगळा आहे, हे वेगवेगळं आहे. ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण ते एकत्र येतं त्यावेळेस जेवण. तसंच हा ज्योती स्वरूप आहे. हा ज्योती स्वरूप, ह्या ज्योती स्वरूपातून विष्णू तत्व बाहेर पडलं, ज्योतीतून शिवतत्व बाहेर पडलेलं आहे, कोणतंही असेल ब्रह्मतत्व बाहेर पडलेलं आहे. सूर्य त्या परमेश्वरापासूनच ही निर्मिती आहे. आणि त्यांचंच पुन्हा एकत्रित स्वरूप म्हणजे ज्योतिबांचं, केदारनाथांचं बटू स्वरूप आहे. आणि हा प्रसंग घडलेला आहे. इथे धनंजय ऋषी आणि क्षिप्रा हे ज्यावेळेला इथे ह्या केदारनाथांच्या ह्या मैनाक पर्वतावर ज्यावेळेला वास्तव्यास आलेत
त्यावेळेला केदारनाथांनी स्वतः एका भिक्षुकाचं रूप घेऊन आले त्यांची परीक्षा पाहण्यासाठी, आणि त्यांच्यासाठी स्वतः त्यांच्या अंगातून विष्णू बाजूला झाले, त्यांच्या देहातून त्यांच्यातून ब्रह्मदेव बाहेर झाले, त्यांच्यातून शिवतत्व बाहेर झालेत, त्यांच्यातून जमदग्नी बाहेर झालेत. आणि एवढंच काय, धनंजय आणि क्षिप्रांनी इथे यमाच्या जवळ सुवर्ण पिंपळ म्हणून ठिकाण आहे, तिथे काय केलेलं आहे, प्रत्यक्ष त्यांच्याकडून भोजन सुद्धा घेतलेले आहेत. त्यांच्या अंगातून ह्या देवता वेगळ्या म्हणून म्हणतात लोक, त्यांचा अवतार आहेत. ज्योती स्वरूपातून हे निर्माण झाले काय आणि हे एकत्र येऊन ज्योती स्वरूप किंवा केदारनाथ निर्माण झाले काय, दोन्ही एकच आहे, शेवटी देवच आहे. पुढे तो की आपण जसं बोललो की केदारेश्वर अशी एक ज्योतिबाची आपल्या ओळख आहे. या नावामागं कोणतं रहस्य आहे का? फार मोठं रहस्य. हे केदारनाथ जे आहेत, हे केदारनाथ उत्तरेवरून इकडे आलेत. त्यांचं नाव केदार. ते जन्मलेले नाहीत, ते अयोनी संभोग प्रकट झालेले आहेत, म्हणजे संस्कार रहित आहेत. आता एखाद्या व्यक्ती जन्माला यायचं म्हटलं तर गर्भाधान संस्कारापासून विवाह संस्कारापर्यंत 15 संस्कार आणि शेवटचा संस्कार अंत्येष्टी, त्यांच्या मृत्यूनंतरचा संस्कार. बरोबर. मग ते जन्मलेलेच नाहीत, म्हणजे त्यांचा गर्भाधान संस्कार नाही, सीमंतोनयन नाही, पुंसवन नाही, त्यासोबत त्यांचं मुंज नाही, जावळ नाही, नामकरण नाही, कोणताही संस्कार त्यांना लागूच पडत नाही. कारण का ते ज्यावेळेला प्रकट झालेत त्यावेळेला गळ्यामध्ये जानवं, कानामध्ये कुंडल, हे असं त्यांचं रूपच प्रकट झालं. हे आहेत कुणीकडचे, उत्तरेकडचे, ते दक्षिणेकडे आलेत ते. आणि त्यांच्यासोबत काय झालेलं आहे, त्यांनी माझ्यासारख्या गरीब व्यक्तीला, बघा, माझ्यासारख्या गरीब व्यक्तीला 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करता येत नाही. बरोबर. म्हणून त्यांनी म्हणजे केदारनाथांनी 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना ह्या मैनाक पर्वताच्या भोवती आणि मैनाक पर्वतावर केलेली आहे. इथे तुम्ही मुख्य मंदिरात ज्यावेळेला दर्शन करता तिथे केदारेश्वर आहेत, काशी विश्वेश्वर तिथेच आहे. इथे तुम्ही सदरेच्या पाठीमागे ज्यावेळेला दर्शन करता रामलिंगांच्या समोर तिथे रामेश्वर आहेत. महंकालेश्वर यमाई समोर आहेत, कर्पुरेश्वर कर्पूर तीर्थावर आहे. सिद्धोबाची सुळकी म्हणून तुम्ही ऐकलं असेल, सादळ्याजवळ, तिथे परळी वैजनाथ आहे. त्यानंतर पांडवलेणी म्हणून ऐकलं असेल, पोहळ्याच्या जवळ, तिथे औंढ्या नागनाथ आहेत. इथे भीमाशंकर आहेत, दाखिनीचा म्हणजे पडवळवाडीच्या वर दरीमध्ये. आणखीन नरदे गावामध्ये सोमनाथ आहे. केकल्याच्या गावाच्या वर एक गणपती मंदिर आहे, तिथे ओंकारेश्वर आहेत. आणि गिरोलीमध्ये निनाई मंदिरामध्ये त्र्यंबकेश्वर. ह्या 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना ह्या डोंगरामध्ये केली, म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग म्हणतात. एक. आणि नंबर 2, आध्यात्मिक दृष्ट्या त्यांनी 2 नेत्रावर 2, 2 काठीमध्ये 2, 1 छातीवर 1, 2 तळ हातावर 2, मांड्यावर 2, अशी 12 ज्योतिर्लिंगाची शक्ती. 12 ज्योतिर्लिंगाची शक्ती काय केलेली आहे तर आपल्या शरीरावर धारण केलेले आहे. म्हणून केदारनाथांना ज्योतिर्लिंग ज्योतिबा म्हटलं जातं. बरोबर. अगदी सुंदर माहिती दिलात तुम्ही. म्हणजे जितकी मलाही माहिती नव्हती की आपल्या या कोल्हापूरच्या दक्षिणच्या या डोंगरावरती, दक्षिणच्या राजाच्या या डोंगरावरती आजूबाजूला 12 ज्योतिर्लिंग आहेत हे माहिती नव्हतं. थोडे ज्योतिर्लिंग आहेत हे माहिती होतं. अगदी सुंदर, म्हणजे हे माझ्यासाठी नवीनच माहिती होती. पुढे येतो की आपली जी ज्योतिबाची मूर्ती आहे, या मूर्तीची पाषाणाची जी ज्योतिबाची मूर्ती आहे, या मूर्तीबद्दल थोडं काय सांगाल? तिचं आकार स्वरूप कसं आहे? मूर्ती ही मूर्ती असते. कोण पाषाणाची बनवतं, कोण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बनवतं, पण मूळ स्वरूप आहे ती मूळ स्वरूपाचीच मूर्ती असते. आणि आम्ही जे बाहेर पूजा बांधतो ती पुजारी समाजाची एक कला असते. तुम्ही एकादशीला आलात की विठ्ठल दिसणार, कारण का ज्योती स्वरूप म्हटल्यानंतर सर्व देवता त्यांच्यामध्ये आहेत. तुम्ही शिवरात्रीला आलात की शिवांची पूजा दिसणार, कृष्णाष्टमीला आलात की कृष्णांची पूजा दिसणार, रामनवमीला रामांची पूजा दिसणार. हे पुजारी समाज काय करतात, ती पूजा बांधतात. परंतु जे मूळ मूर्तीचं स्वरूप आहे ते काय वर्णावं, अतिशय सुंदर, अतिशय अवर्णनीय. केदारनाथ आहेत. केदारनाथांच्या चरणापासून सुरुवात करतो. केदारनाथांचं एक चरण आहे तो समचरण आहे, म्हणजे असा आहे. आणि दुसरा चरण देहुडा किंवा क्रमण चरण आहे, तिरका आहे.
म्हणजे पश्चिम दिशेला चरण आहे, उजवा तो सम आहे, म्हणजे पश्चिम दिशेला दाबून ठेवलेले आहे आणि पूर्व दिशेला उगवायची संधी दिलेली आहे. तसे तुम्ही आता उगवत आहात. हो. महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रचंड मोठ्या पद्धतीनं तुम्ही प्रकाश पण टाकणार आहात तुमच्या या चॅनेलच्या माध्यमातून. तसं हे क्रमण चरण आहे. त्या डाव्या पायाच्या अंगठ्याजवळ, अंगठ्याच्या खाली भागीरथी आहे, म्हणजे गंगा आहे. त्या डाव्या चरणावर परमेश्वराच्या 3 काय आहेत चिन्ह आहेत. पहिलं म्हणजे ध्वज आहे. तुम्ही आता दर्शनला आलात, माझ्या भक्ताचा ध्वज काय झाला पाहिजे, सर्व चराचरामध्ये फडकवला पाहिजे, म्हणून तो काय ध्वज आहे. वज्र आहे. माझ्या भक्तावर येणारं कोणतंही संकट असेल त्याच्या पुढे वज्र कवच म्हणून माझी शक्ती उभा राहायला हवी. असं म्हणून केदारनाथांची शक्ती काय करायला हवी, त्यांच्या पाठीमागे उभं राहायला हवी. म्हणून केदारनाथांच्या चरणावर काय आहे, वज्र आहे. त्यानंतर अंकुश. माझा भक्त जो आहे, केदारनाथांचं काय म्हणजे आहे, भक्त जे आहेत ते भक्त काय आहेत तर त्या भक्ताच्यावर अंकुश राहिला पाहिजे. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया यांचा शुद्ध स्वरूपातच वापर झाला पाहिजे. उदाहरणार्थ क्रोध. क्रोध कसा असतो बघा. क्रोध नसता तर प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारला असतं का? नाही. मग आपण असं म्हणतो का प्रभू रामचंद्रांच्यावर क्रोधाचा रिपू अंमल करत होता, असं म्हणतो का? नाही म्हणत. कारण का प्रभू रामचंद्रांना क्रोध होता, परंतु तो शुद्ध स्वरूपामध्ये होता. तो धार्मिकतेसाठी होता, तो रक्षणासाठी होता, तो भक्तांच्या रक्षणासाठी, त्यांच्या चांगल्यासाठी होता. म्हणून त्यांनी काय केलं, रावणाला संपवलं, त्याला वध म्हटला जातो. आणि एखाद्या व्यक्तीनं आक्षापोटी, द्वेषापोटी चांगल्या व्यक्तीला मारलं की त्याला हत्या संबोधली जाते. वध आणि हत्यामधला फरक समजला? बरोबर आहे ना? त्याच पद्धतीनं अंकुश ठेवण्यासाठी, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया हे अंकुश ठेवण्यासाठी देवाच्या चरणावर काय अंकुश आहे. त्यानंतर देवाच्या चरणाजवळ काय आहे, मांडीजवळ, टांगेजवळ इथे तर शेष आहे. प्रभू रामांच्या अवतारामध्ये शेष कोण होतं, छोटा भाऊ होते. आणि श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये शेष कोण होते, मोठे भाऊ होते. त्यांची एक कहाणी आहे. आणि केदारनाथ ज्यावेळेला प्रकट झाले त्यावेळेला त्यांना सांगितलंच नाही. ते परत 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 पाठीमागून आले, जेव्हा मला सोडून कुठे जात आहे, मग आलायच ना, आता ये सोबत. मग तसाच तो शेष आलेला आहे. पहिलं केदारनाथांचं वाहन म्हणजे शेष आहे, त्यांचं आसनही शेष आहे. म्हणून त्यांच्या इथे काय आहे, शेष आहे. आणि त्यांचं उपवाहन हा घोडा आहे, उन्मेष नावाचा घोडा. त्यांचे 3 घोडे आहेत. एक उन्मेष जो मुख्य आहे, म्हणजे उन्मनी अवस्था, आपली साधनेतली उन्मनी अवस्था म्हणजे तो उन्मेष घोडा. उजव्या बाजूला एक घोडा आहे मनसंतोष. तुम्हाला इथे येऊन संतोष होतोय ना, मनसंतोष, शांती. आणि चिंतामण. इथे आलेल्या लाखो भाविकांचं काय होतं, जे जे देवाजवळ म्हणजे चिंता व्यक्त केलेली, देवा असं व्हायला पाहिजे, नसं व्हायला पाहिजे, तो काय करतो, चिंतामण नावाचा घोडा पूर्ण करतो. कारण का ते एक अवस्था आहे. लक्षात आलं? मग केदारनाथांचं मुख्य वाहन आहे, शेष आहे. त्यांचं शनिवारी बसतात तो उन्मेष नावाचा घोडा आहे. त्यांच्या उजव्या बाजूला जो घोडा आहे प्रभावळीला, तिथं मनसंतोष घोडा आहे, म्हणजे मूर्ती. डाव्या बाजूला जो आहे तो चिंतामण घोडा आहे. देवाच्या उजव्या हातामध्ये खडगा आहे आणि त्या खडगामध्ये जमदग्नी ऋषी आहे. बघा, कोणत्याही दक्षिण दिशेला मुख असणाऱ्या देवतेंचा तुम्ही चेहरा बघितला? अतिशय क्रोधिष्ठ, पवित्रा. पवित्रा म्हणजे काय असतं, चाल करण्याची स्थिती म्हणजे पवित्र. हत्यार सर्व उगारलेले असतात, दक्षिण दिशेला तोंड असणारे. भुवया अशा म्हणजे वक्र भुवया असतात. चेहरा क्रोधिष्ठ असतो, म्हणजे ते युद्धाच्या पवित्रेतले. दक्षिण दिशा यमदिशा. परंतु केदारनाथांचं तोंड ज्या दक्षिण दिशेला असू नये, त्यांचा चेहरा कसा आहे बघा, शांत आहे. त्याने हत्यार उघडलेली पण नाहीत, कारण का त्यांच्या हातामध्ये विकोश वर्ण, ज्ञान नसलेली तलवार जी आहे ना, ती सर्व भक्तांच्या येणारं संकट ती दूर करते. त्यांच्या तलवारीमध्ये जमदग्नी ऋषींची शक्ती आहे. पाठीमागे त्रिशूल आहे, उजव्या हातामध्ये पाठीमागे डमरू आहे. तो डमरू म्हणजे नादाचं प्रतीक आहे. नाद दशनाद आहे. ते तुम्हाला सांगायची एवढा वेळ नाही किंवा आवश्यकता नाही.
त्रिशूल आहे, त्रिगुणाचं स्वरूप आहे, सत्व रजतम. आणि अमृताचं पात्र आहे, ज्या भाविकाच्या ज्या गोष्टी ज्या मनातून इच्छा व्यक्त केल्या जातात ते डाव्या हातामध्ये अमृताचं पात्र आहे, ते इच्छा पूर्ण करतात. इच्छापूर्ती पात्र म्हणतात. इथून असा डाव्या बाजूवरून खालीपर्यंत लिंगबंध आहे. काखेमध्ये जानवा आहे. देवालाची कान फाटल्यासारखे आहेत, कारण का आदिनाथाचे त्यांना संस्थापक आदिनाथ स्वरूप म्हणून पण मानले जातात. दत्तात्रयांना आदिनाथ स्वरूप जसं शिवांचं दर्शन झालं त्या स्वरूपात पण इथे मानले जातात. त्यामुळे बरेच साधू पण इथे येऊन जातात. आणि देवांची मूर्ती पाहिल्यानंतर साधू असं लोटांगणच घालतात, कारण का त्यांचे जसे कानाचे चिरे केलेले असतात तसं देवाचे कान पण काय आहेत, असे चिरे केल्यासारखे असे मोठे फाटे आहेत, कारण का ते आदिनाथ स्वरूप नाथ संप्रदायाचे संस्थापक पण मानले जातात. आणि त्यांच्या उजव्या कानामध्ये जे कुंडल आहे त्या कुंडलामध्ये भृगूंची शक्ती आहे, जे क्रोधिष्ठ. आणि डाव्या कानामध्ये जी शक्ती आहे ते अंगिरा ऋषी आहे. त्यांच्या डोक्यावर 9 जटा आहेत. प्रत्येक ह्यांचं महत्व आहे. म्हणजे मूर्तीबद्दल भरपूर सांगता येतं, पण मला वाटते थोडक्यात एवढं बस. ज्योतिबाच्या रोज किती पूजा होतात आणि किती आरती होतात? देवाचं मंदिर सकाळी 4ला उघडलं जातं. ते घंटानाद असतो. घंटानाद, घंटेचं काम तुम्हाला माहित आहे. आगमार्थम तू देवाना, गमनार्थम तू रक्षाम, पूर्वे घंटा रवतत्र देवता आमंत्रण. म्हणजे चांगली ऊर्जा बोलवून घेणे, देवांना बोलवून घेणे आणि वाईट शक्ती पळवून लावणे घंटेचं काम आहे. मग ज्योतिबा डोंगरवर अशी घंटा आहे, मोठी घंटा. ती पहिली घंटा होती ती चिमाजी अप्पांनी दिलेली होती, वसईच्या किल्ल्यावरून आक्रमण करून आणलेली. आता जी घंटा आहे ती थोडीशी खराब झाल्यामुळे ती जपण्यासाठी तशीच काढून ठेवलेली आहे. आता दुसरी बसवलेली आहे. तो घंटानाद 4 वाजता होतो. ते ठराविक ट्यून मध्ये वाजवली जाते, कारण का संकटाच्या वेळी तीच घंटा ठराविक वेगळ्या ट्यून मध्ये वाजवली. मग ठराविक ट्यून मध्ये घंटा वाजवली की मंदिर उघडलं जातं. मंदिर उघडलं की पहिल्यांदा देवाची पाद्यपूजा होते. पाद्यपूजा म्हणजे आपण जसं उठल्या तोंड हातपाय धुतो ना, तसं देवांना मुखमार्जनासाठी पाणी दिलं जातं, पाय धुतले जातात. आणि त्यानंतर सकाळी देवाला खीर लागते. तुम्ही सांगा, आता म्हणतात वेगवेगळ्या वेळेला संकष्टीला आपण उपवास धरतो, संकष्टीला फलार करायचा, आणि आपण काय करतो देवाला पण फलारच दाखवतो. संकष्टी गणपती बाप्पाची गणपती नाही धरायचे का नाही धरायचे मला कळत. बरोबर, लक्षात आलं. नवरात्रामध्ये आम्ही काय करतो, ठीक आहे, नवरात्रामध्ये आम्ही नवरात्र धरतो. मग उपवास आम्ही देवीलाही नवरात्रीच फळ दाखवून मग नवरात्राचा उपवास देवीने धरायचं का आम्ही धरायचं? हा प्रचंड वादाचा आणि किचकट विषय आहे. परंतु देव आपला सकाळी सूर्योदयाला तांदळाची खीर लागतेच. भले तुम्हाला घरामध्ये पुरणपोळी मिळाली नाही तरी चालेल, देवाला तांदळाची खीर मात्र अतिशय देवाला प्रिय आहे. देव आपला गरिबांचा आहे, देव आपला कणकर आहे, देव आपला नाजूक नाही चमच्यानं खाण्यासारखं असं. देवाला जे काय लागतं ते पौष्टिक लागतं. खीर खाल्ली म्हणजे खिरीचा नैवेद्य झाला, पाद्यपूजा झाली की आंघोळीचं टायमिंग म्हणजे अभिषेक. अभिषेक झाला की पूजा बांधली जाते. पूजा बांधली की तुरा लावतात. तुरा लावला की कुणी जरी आलं तरी अभिषेकासाठी मूर्तीची कपडे उतरली जात नाहीत, देवाची कपडे उतरली जात नाहीत. ती बरोबर 3लाच उतरली जातात. कधी? दुसऱ्या अभिषेकाला. दुपारी तुरा लावला की धूप आरती उभा राहते. धूप आरती उभा राहिली की नैवेद्य घेऊन येतात. ज्यांचे त्यांचे अधिकार आहेत, ज्यांचे त्यांचे हक्क आहेत, त्यानुसार त्यांचे नैवेद्य घेऊन येतात. ते नैवेद्य दाखवले जातात. आरती होते, धूपारती. धूपारती 2 तासांची आहे, ठीक आहे, सकाळची धूपारती. त्यानंतर काय होतं, दुपारी अभिषेक होतो. संध्याकाळी परत 8ला 6 वाजता आरती उभी राहिली जाते. ते 8ला संपते. त्यानंतर देवाची पूजा उतरली जाते आणि परत पुन्हा पाय धुवून पाद्यपूजा करून रात्रीचा ड्रेस चढवला जातो, म्हणजे पोशाख चढवला जातो. संध्याकाळी देवाचं आसन, शय्यासन म्हणजे झोपण्यासाठी देवाला शयन मुद्रेमध्ये आसन ते घातलं जातं. देवांना खाण्यासाठी विडे, पाणी पिण्यासाठी झारे पिंडाणी ठेवली जाते आणि शेजारती होते. शेजारती झाली की मंदिर बंद होईपर्यंत घंटा पण मंदिरमध्ये वाजवायचा अधिकार कोणालाही नाही. त्यानंतर मंदिर बंद झालं की देवांची विश्रांतीची हे होते. मंदिर बंद होता 11 वाजता. हा नित्यक्रम आहे. इतर वेळेला 2 आरतींची 3 आरत्या वेळा ज्याला होतात त्याला त्रिकाळ म्हटलं जातं. ते ठराविक वेळेलाच होतात, ठराविक सणाला त्या त्रिकाळ आरत्या होतात.
आणि बाकी वेगवेगळ्या सणानुसार वेगवेगळी आपली ती दिनचर्या बदलत बदलत. म्हणजे प्रामुख्यानं जर बघायचं झालं तर सकाळी 4 वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी उघडतं, ते रात्री 11 वाजता बंद होतं. आणि रोज जर बघायला गेलं तर प्रामुख्यानं 2 आरत्या महत्वाच्या होतात आणि सण असतील तर त्या सणानुसार एक आरती जी वाढली जाते असे 3 आरत्या केल्या जातात. अच्छा. देवाचं जसं तुम्ही आता एक आवडता नैवेद्य सांगितला, त्याबद्दल थोडंसं सांगाल का की देवाचा आवडता नैवेद्य हा तांदळाची खीर हा सोडता आणि कोणता आहे की हाच देवाचा आवडता नैवेद्य? नैवेद्याचं म्हणाल तर मी तुम्हाला सांगितल्यासारखे ज्योतिबावर होळी आणि पंचगंगेवर होळी कधीही चुकलेली नाही. म्हणजे दररोज इथे पोळी होते आणि देवाला पोळी अतिशय प्रिय आहे. पोळी, गुळवणी, त्यानंतर भात. म्हणजे हरभरा कसा आहे तुम्ही सांगा. पॉवर कशामध्ये मोजली जाते? हॉर्स पॉवर मध्ये मोजली जाते ना. हॉर्स म्हणजे घोडा. घोड्याला ताकद कशातून येते? हरभऱ्यातून. ठीक आहे. आणि मग गरीब व्यक्ती आणि हरभरा सहज मिळू शकतो. त्यामुळे हरभरा आणि त्यापासून बनवलेली पोळी देवाला अतिशय प्रिय आहे. देव सर्वांचा देव आहे आणि गरीब व्यक्तीला सुद्धा आपल्याला देवाला नैवेद्य देता यावा त्यासाठी पोळी देवाला आवडते. भक्त आपले जे ज्योतिबाला येतात त्यांनी ज्योतिबासाठी आवर्जून काय अर्पण केलं पाहिजे? जसं की एक दवना हा एक आहे, ह्याच्याबद्दल पण थोडी माहिती द्या आणि काय अर्पण केलं पाहिजे? माझं मत आहे मनच अर्पण करावं. मनोमय कोश जिथं अर्पण होतो तिथे काही उरतच नाही. अगस्त्य ऋषीने सुंदर अशी अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा हे इकडे आल्यामुळे इथे दक्षिण काशी निर्माण झाली दक्षिणेला. तर त्यांनी केदारनाथांचं दर्शन कसं घ्यावं उत्कृष्ट रीत घालून दिलेलं आहे आणि त्यांच्या रीतीवर असंख्य ऋषी मुनींनी त्याच्यावर यात्रा केलेली. मी एकच सांगतो, देवांना अर्पण करायचे असतील तर काय अर्पण करावं? मन आणि दमन. मन अर्पण केला की तुमच्या विषयांचं दमन होतं. म्हणून केदारनाथांची तुम्ही ज्यावेळेला चौकट आहे तिथून ज्यावेळेला आतच जातात त्यावेळेला तिथे चित्र आहेत बघा. एक हत्ती आहे, शिल्प आहे. हत्ती म्हणजे आपला मद, गर्व. तिथे एक हरिण आहे, हरिण म्हणजे आपला लोभ. तिथे एक जोडपा आहे, कामशास्त्रातलं आकृतीचं एक जोडपा आहे म्हणजे तो काम आहे. तिथे एक सिंह आहे म्हणजे तो क्रोध आहे. म्हणजे काय करायचं आहे? काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया यांचं दमन करायचं. दमन म्हणजे दवना. हा दवना हा औषधी आहे. हा कित्येक रोगांचं दमन करतो. ते एक विषाक्त आहे. जसं शिवांना बेल प्रिय आहे, पांढरा फूल किंवा धोत्रा प्रिय आहे, त्या पद्धतीनं केदारनाथांना दवना प्रिय आहे. बाकी तुम्ही काही अर्पण कराल ते देवाला चालतं. ज्योतिबाची उपासना भक्तांनी कोणत्या वारी कशी केली पाहिजे? सुंदर प्रश्न. मी तुम्हाला प्रश्न विचारू, तुम्ही कधी कोणत्या वारी आणि कधी जेवला पाहिजे? मला जेवायला तर रोजच पाहिजे. त्याला बरोबर आहे. शरीराची ऊर्जा भागवण्यासाठी जसं जेवण महत्वाचं आहे तसं मनाची ऊर्जा किंवा आपली ऊर्जा वाढवण्यासाठी मनाचा आहार महत्वाचा आहे, तो म्हणजे भक्ती. आमचे गुरु जगद्गुरु श्री सारखे सांगतात काय की मनाचा व्यायाम म्हणजे भक्ती आहे. आणि भक्ती ही कोणत्या वारी करायची नसते, ती दररोजच करायला हवी. माझं कुलदैवत आहे, मी दररोज त्या केदारनाथांचं नाम घ्यायला हवं. बरोबर आहे ना? त्यातल्या त्यात म्हणाल तर पौर्णिमेला अतिशय जास्त ऊर्जा मिळते. नाम तर दररोजच घ्यायला पाहिजे. पौर्णिमेला अधिक ऊर्जा मिळते, रविवारी पण अधिक ऊर्जा मिळते. कारण का रवी म्हणजे अर्क. रविवारी केदारनाथ हे रविवारी पुष्य नक्षत्राला सूर्याच्या पहिल्या किरणाला प्रकट झालेले आहे म्हणून रविवारी अतिशय उत्तम. अमावस्यालाही चांगलंच आहे कारण का अमावस्या म्हणजे लोक वाईट किंवा अंधश्रद्धा बऱ्याच म्हणजे सांगितल्या जातात. अमावस्या ही वाईट किंवा चांगलं किंवा असे. अमावस्या म्हणजे काय होतं बघा, अमावस्याला चंद्र उगवतो का?
नाही उगवतो. हा पण अमावस्येला तो दिवसा उगवतो आणि दिवसा उगवल्यामुळे सूर्याच्या प्रकाशामध्ये चंद्र दिसत नाही. आणि पौर्णिमेला काय होतं, ज्या वेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला चंद्र उगवतो, त्यामुळे तो दिसतो. पृथ्वीवर पाणी किती आहे? 71%. जमीन किती आहे? 29%. आणि तो चंद्र अमावस्या पौर्णिमेला समुद्राला भरती ओटी आणतो का नाही? होय. एवढ्या मोठ्या समुद्राला भरती ओटी आणतो. शरीरामध्ये पाणी किती आहे? 71%. आणि हाडे किती आहेत? 29. पाणी म्हणजे आला आहे, रक्त आहे, रस आहे, गिरी आहे, ओज आहे, चरबी आहे. 71%. मग चंद्र हा एवढ्या मोठ्या समुद्रावर जर प्रभाव टाकत असेल तर आपल्या मनावर टाकत नसेल? मग मनावर टाकलं तर आपलं मन विचलित होणार नाही? होणार ना. म्हणून त्यावेळेला आपण साधना केली तर मन स्थिर होईल. ह्या खुर्चीवर बसलं, पाय वर उचलले, पाठीमागून जर मारलं तर ते अंगावर स्पार्क पडतो. म्हणजे कंपनानं ऊर्जा निर्माण होते. तसं देवाचं नाव जर अमावस्येला घेतलं तर ऊर्जा निर्माण होईल, मन स्थिर होईल. पुष्य नक्षत्राला उत्तम. बाकी माझं मत आहे दररोज नाम घ्यावं. भक्तांमध्ये देवाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी काही तुमच्या बघण्यात कोणती अंधश्रद्धा आहे का जी तुम्ही दूर करू इच्छिताल? श्रद्धा असतेच लोकांच्याकडे, पण तो लोक अंध जास्त बनत चालले. बऱ्याच अंधश्रद्धा असतात. प्रत्येकावर बोलणं आता शक्य नाही, कारण की तो आपला विषय नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये प्रचंड फरक आहे. देव आपण मंदिराकडे जातो, तो दान द्यायला जातो आणि घ्यायला जातो एवढंच आपल्याला माहिती. कुठेतरी आपण एखादं दान टाकायचं आणि कुठेतरी परमेश्वराकडे एवढी झोळी पुढे करायची एवढंच माहित असतं. आणि त्याच्यामध्ये तो एक अंधविश्वास ठेवत जातो. आता तसं बघायचं म्हणलं आणि त्यातून आख्यायिका निर्माण होतात. वेगवेगळ्या आख्यायिका जे विषयाला मूळ इजा पोचवतात अशा आख्यायिका निर्माण होतात. त्यामध्ये असं आहे, देवानी विवाह केला नाही, देवानी विवाह केला, देवानी बहिणीसोबत विवाह केला, अशा बऱ्याच गोष्टी फोपवल्या जातात. त्यानंतर माझं मत आहे, देव कधी अंगात येत नाही. केदारनाथ अंगात येणे म्हणजे कला आहे, शिवकला. पंच ज्ञानेंद्रियांचं पंचमहाभूतांवर जेव्हा आत्मसमोन होत, क्षमा करा उलट बोल, पंचमहाभूतांचं पंच ज्ञानेंद्रियांवर ज्यावेळेला आत्मसमोन होतं त्यावेळेला कोणती शिवकला प्राप्त होते. आणि ही कला लाखो हजार लाखोमध्ये एका व्यक्तीला होते आणि ती कला प्राप्त झाल्यावर तो त्याचा राहत नाही. अंगात येणे काय, मी सडेतोड बोलणारा व्यक्ती आहे. मला कधी इथं अगस्त्य ऋषी येऊन गेलेत, अगस्त्य ऋषींच्या कधी अंगात आले असे मला पुरावे सापडले नाहीत. इथं पराशर ऋषी येऊन गेलेत, इथं प्रचंड ऋषी येऊन गेलेत, धनंजय येऊन गेले, चित्रा येऊन गेलेत, एवढे ऋषी येऊन गेलेत, त्यांच्या अंगात देव आला असं कधी नाही. दुसरी गोष्ट कधीच कुठे नाहीत. असेल तर त्यांनी पुरावा दाखवा, आम्ही मान्य करून केदारनाथ अंगात आहे. मुळात ज्योतिस्वरूप परमेश्वर राम आपल्या शरीरामध्ये आहेच आणि तो देव आत इथून बाहेर जातो. म्हणजे काय, म्हणजे राम आता इथून बाहेर जातो. समजा माझ्यातला राम निघून गेला, काय होणार? लोक मला उतरून घेऊन जाणार. बरोबर, एकटा नाही, 4 जण. आणि तो राम बाहेर येतो आत जातो, बाहेर येतो आत जातो. म्हणजे देव किंवा ज्योतिस्वरूप बाहेर जातो म्हणजे काय, तो रामच नाही. त्या अंधश्रद्धा आहेत. केदारनाथ हे निव्वळ ऊर्जा प्राप्त करण्याचं, ज्योतिस्वरूप मोक्ष प्राप्त करण्याचं काय आहेत गोष्ट आहे. दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. देव घोड्यावरचाच पाहिजे घरात, देवाचा टाकच पाहिजे, देव पूर्णाहुती नको, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्यांना कुणाला अशा अडचणी असतील ते वैयक्तिक भेटून बोलू शकतात, कारण का ह्या प्रचंड किचकट गोष्टी आहेत ज्या क्लिअर करायला आणखीन टाइम लागेल. आपल्या ज्योतिबाच्या मंदिरात आठवडा पालखी कधी असते, तेव्हा तोफेची पण सलामी दिली जाते का, याबद्दल थोडं? आठवडा पालखी दर रविवारी पालखी असते. रविवार हा मी तुम्हाला सांगितलेला आहे. रविवार हा कोणता वार आहे? अर्कवार, ज्योतिबांचा वार आहे रविवार. मग त्यावेळेला काय असतात, दख्खनचा राजा आपण म्हणतो. राजाची लक्षणं काय आहेत? वेगवेगळी 32 लक्षणं आहेत. सिंहासन राजाचं लक्षण आहे, बरोबर. चौरी राजाचं लक्षण आहे. गज म्हणजे हत्ती हे राजाचं लक्षण आहे. अश्व असे राजाचं लक्षण.
बरीच लक्षण आहेत, त्यातलं एक लक्षण आहे पालखी. अशा हो. मग राजा आहे तर कधी ना कधी पालखीत बसून प्रत्येकाची प्रदक्षिणा. विचारपूस प्रदक्षिणा प्रत्येकाची विचारपूस करायला त्यांनी बाहेर पडलं पाहिजे का नको, हो. ही त्या पाठीमागची भावना आहे. जेव्हा पालखीत बसतात त्यावेळेला ते बघा राजे एखादे आलेत निघालेत, हे घ्या तुम्हाला, हे घ्या तुम्हाला, म्हणजे दान देत जातात. बरोबर. राजा आणि देव दोन्ही एकच स्वरूप आहे. आम्ही देवाला राजा हे म्हणतो आणि राजालाही आम्ही देव म्हणतो. आमचे जे राजे आहेत आता सुद्धा आम्ही जे काही कोण असतील राजे त्यांना आम्ही देवच मानतो. कारण का देवाचं दुसरं रूप राजा आहे, राजाचं दुसरं रूप देव आहे. मग केदारनाथ ज्यावेळेला पालखीमध्ये बसतात त्यावेळेला पालखीला आल्यानंतर ते काही जे आपण मागणं मागेल ते लगेच पूर्ण होतं अशी लोकांची भावना आहे आणि त्या पूर्ण होतात. पाठीमागे सदर आहे, ती सदर आहे तिथे ते त्यांचं बसण्याचं स्थान आहे. सदर म्हणजे काय, न्यायनिवाडा करण्याचं स्थान. कुणाला काही द्यायचंय, कुणाला काही करायचंय, कोणी न्यायनिवाडा करण्याचा. तिथे देव बसतात. रविवारी पालखी निघाली तिथे बसतात. ते बसल्यानंतर तोप उडाली की पालखी, देव उठले की तोप उडतात. तोप उडवणे म्हणजे काय, एक इशारा असतो देव आता सदरेवरून उठलेले आहे, त्यावेळेला तोप उडतो. पौर्णिमेला होतात, पावसाळ्यामध्ये 4 महिने बंद असतात. म्हणजे प्रामुख्यानं दर रविवारी देवाची पालखी निघते संध्याकाळच्या टाइमला, त्यासोबत तोपेची एक जी सलामी दिली जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर दर्शनासाठी एकच लाईन आहे की आणखीन बऱ्याच लाईन आहेत? दर्शनासाठी एकच लाईन आहे, ती एकच असावी. हो, कारण का आपण दर्शन करणे म्हणजे काय, देवाच्या चरणी जाणे म्हणजे देवाला पाहणे. हो, योगी वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात, बरोबर. भक्त वेगळ्या पद्धतीने पाहतात, सेवक वेगळ्या पद्धतीने पाहतात. हो. मी ज्यावेळेला केदारनाथ विश्वाचे म्हणजे माय बाप म्हणून बघतो त्यावेळेला केदारनाथांचा मला भय वाटतो. हो. त्यांच्याकडे आई म्हणून बघतो त्यावेळेला मी केदारनाथांच्याकडे ज्योतिबांच्याकडे कसं प्रेमानं अगदी लहान मुलासारखं बघतो. ते राजा म्हणून असतात त्यावेळेला मी जरा भीतीदायक असतो. हो, बरोबर. ह्या पद्धतीनं दर्शन घेणे ही एकच रांग असते. परंतु तुम्हाला काही कुलाचार करायचे आहे, कुलाचार सारखे नसतात, कुलविधी सारखे नसतात. कुलाचार करायचे असेल तर कुलाचार करण्यासाठी वेगळी रांग आहे. उदाहरणार्थ एखाद्याचा विवाह झाला, ते विवाह झाल्यानंतर काय होतं, त्या जोडीने ते यायचं असतं. जोडीने आल्यानंतर त्यांचं कुलदैवत आहे, तर कुलदैवत म्हणजे काय, कुलाचं रक्षण करणं, संवर्धन करणं, वृद्धी करणं आणि संपूर्ण कुळाची त्यांची श्रद्धा असण्याचं ठिकाण आहे. मग श्रद्धा असण्याचं जे ठिकाण आहे तिथे पहिल्यांदा ओटीत नारळ घातला जातो. तो त्या जोडीच्या आयुष्यात एकच नारळ त्यांच्या ओटीत नारळ घातला जातो. तो नारळ फक्त त्या पती पत्नीने म्हणजे नवीन नवरा बायकोनेच खायचा असतो. का, कारण का विवाहाचे 5 हेतू आहेत. संयमम कुल रक्षाचा सुख जो पादरम तथा प्रत्येक भगवत भक्ती विवाह हे पंचहेतवा. विवाहाचे 5 वेगवेगळे हेतू आहेत. त्यातला सर्वात महत्वाचा हेतू आहे सुप्रजा उत्पन्न करणे. सु म्हणजे संस्कारित चांगली प्रजा उत्पन्न करणे. त्यासाठी त्यांचा आशीर्वाद म्हणून तो नारळ दिलेला दोघांनीच खायचा असतो. हा कुलाचार करायचा असेल तर एक सेपरेट त्यांच्यासाठी व्यवस्था नको का, त्यासाठी ही दुसरी रांग आहे की कुलाचार आणि कुलविधीची रांग. म्हणजे प्रामुख्यानं आपल्याकडे 2 रांग आहेत, एक भक्तांसाठी आणि एक कुलाचारासाठी जे नवविवाहित आहेत. एक ज्योतिबा बद्दल भाकर कथा आहे की ज्योतिबाने लग्न नाही केलं किंवा काहीतरी बहिणीचं तोंड बघितलं म्हणून लग्न नाही केलं. कोणत्याही भाकर कथा आपल्याकडे येतात. ह्याच्याबद्दल जर असं सांगा की एक भाकर कथा काय आहे नेमकं? मुळात ते बटू स्वरूप आहे. हो. आणि आपल्या धर्मामध्ये बालविवाह कधीच नव्हता. बरोबर. बालविवाह कधी झाला, ज्यावेळेला परक्यांचं आक्रमण आले आपल्यावर, आपल्या हिंदू राष्ट्रावर ज्यावेळेला वायव्येकडून वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमण आले आणि आपल्या आया बहिणींना उचलून न्यायला लागलीत, मग त्यावेळेपासून बालविवाह प्रथा आली. पूर्वी आपल्या बालविवाह प्रथाच नव्हती. ती प्रथा आपल्या आई बहिणींना वाचवण्यासाठीच प्रथा निर्माण झाली. कारण की आपल्या इथे हिंदुस्थान मध्ये स्त्रीला देवी मानलं जातं, स्त्रीला शक्ती मानलं जातं आणि ते सत्यच आहे. त्या आधी भगवती अनादी स्वयंशक्ती आहे स्त्री. म्हणून बघा, पुरुषापेक्षा स्त्री 6 पटीने जास्त शक्तिशाली असते. स्त्री जेवढं घरदार नोकरी व्यवसाय काय असेल जेवढं हँडल करते तेवढं पुरुषाला जमत नाही. पुरुष फक्त जाणार बाहेर काम करणार येणार, याच्या पलीकडे त्याला काहीही जमत नाही. मग अशी स्त्री बालविवाह आपल्यात नव्हता. मग अशा मोठमोठ्या स्त्रिया म्हणजे अगोदरच्या शक्त्या, आदिमाया, मूळमाया, योगमाया,
त्यांना आपण काय म्हणतो, महालक्ष्मी अंबाबाई. अंबाबाई. महालक्ष्मी अंबाबाई, त्यासोबत यमाई माता आणि चरपट अंबाबा. ह्या वयाने प्रचंड मोठ्या अगोदरच्या काय आहेत त्या शक्त्या आहेत. आणि ज्योती स्वरूप म्हणजे त्या स्वरूपातनं ह्या शक्त्या माया निर्माण झालेल्या आहेत. पण त्या ज्योती स्वरूपाने डायरेक्ट बटू रूप नंतर घेतलं. बटू म्हणजे 8 वर्षाचं रूप. बरोबर. आणि तुम्ही सांगा 8 वर्षामध्ये कोणी विवाह करतं का? नाही, कारण बालविवाह तेव्हा नव्हतात आणि हे देव आहे. हो, आपल्या देवाला मिश्रा सुद्धा नाहीत, एवढं ते लहान रूप आहे, बटू रूप आहे. विवाहाचा प्रश्नच येत. बरोबर. विवाह संदर्भात प्रचंड वेगवेगळ्या भागात करतात. चैत्र यात्रेला जो विवाह होतो तो केदारनाथांचा ज्योतिबांचा होत नाही, तो जमदग्नी आणि रेणुकेचा होतो. तो प्रचंड 2-3 तासांचा विषय आहे, त्यामुळे आता इथे घ्यायला नको. तो विवाह जमदग्नी रेणुकेचा होतो. आणि त्यावेळेला केदारनाथ परशुराम स्वरूप तिथे साक्षीला असतात. देवाने आपल्याला लग्न केलं. जो बटवा आहेत ब्रह्मचारी आहेत. बरोबर. ब्रह्म म्हणजे जगत, चारी म्हणजे चालवणार ज्योती स्वरूप आहे. हो. विवाहाचा मायेचा तसा संबंध येत नाही, कारण का सर्व माया त्यांच्या अंकित आहे. आपल्या ज्योतिबा देवाला एक सासनकाठीची प्रथा आहे, जी भरपूर वर्षापासून चालत आली. त्या प्रथेबद्दल, त्या सासनकाठीबद्दल थोडं. स अधिक आसन. स म्हणजे सहित, म्हणजे सर्वा. आसन, आसन म्हणजे काय, गादी. स्थित. गादी म्हणजे काय, परंपरा. उदाहरणार्थ पवार. पवार कोण आहेत, परमार आहेत. त्यांची गादी कुठे आहे, धारला आहे. त्यांची देवी कोणते, अमुक अमुक आहे. त्यांचं चिन्ह काय, अमुक अमुक आहे. तर वेगवेगळ्या ज्यांचं, आता आमचं चिन्ह काय आहे, तलवार आहे. आमच्या देवाच्या हातातलं शस्त्र तलवार आहे. तर आमच्या सासनकाठीवर तलवारीचं चित्र आहे, कुणाच्या त्रिशूलचे चित्र आहे. आमचा रंग कोणता, तर अमुक अमुक रंग आहे. म्हणजे आमच्या गादीच्या परंपरेतलं किंवा आमचे जे बघा देवक वेगवेगळं असतं, तसं आमची एक परंपरा असते. आमचं संपूर्ण कुळ, आमची संपूर्ण परंपरा आसनासहित म्हणजे राजासहित आम्ही देवाला अंकित आहोत. यासाठी त्या सासनकाठ्या असतात. दुसरी गोष्ट, सासनकाठ्यांवर गोंडा लावण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे ज्या वेळेला इकडे राक्षसांचा सर्व निष्पात झाला, त्यावेळेला केदार विजय ग्रंथांमध्ये किंवा इतर ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की मोठमोठी 11 विकराळ रूप धारण करून राक्षसांच्या पत्नीने काय केलेलं आहे, केदारनाथांच्या समोर आक्रोश केलेला आहे. म्हणून त्या आसनाच्या काठीला वर गोंडा लावला जातो. म्हणजे त्यांना त्या काळात वृत्ती जे आहे ते पिशाच्य वृत्ती, तिचा तोल सांभाळायला हवा आपल्याला, ही त्यातून शिक्षण मिळते. आणि आपलं संपूर्ण कुटुंब तुमच्या अंकित आहे, चरणाचे आहे म्हणून येतात. केदारनाथ सम्राटच्या अंकित वेगवेगळे राजे असतात. त्याचे जेवढे बऱ्यापैकी जेवढे क्षत्रिय आहेत, जेवढे आपले सर्व कुळ केदारनाथांना काय करतात, अर्पण म्हणून काय करतात, त्यांच्या अंकित आहेत म्हणून आपलं सर्व आसनासहित जी काठी किंवा ध्वज जो आहे आपल्या कुळाचा तो घेऊन येतात. म्हणजे थोडक्यात सासनकाठी जर म्हणायचं झालं तर ती प्रत्येक कुळाची एक गादीच आहे. आणि त्या गादीचा एक तो जो आपला कुळाचा मान आहे तो घेऊन या ज्योतिबापाशी येतात. आणि इथं ते सगळे मन भाव वेगवेगळी चिन्ह असतात, ते सर्व अंकित करून ते इथे येतात. ज्योतिबाची यात्रा कधी असते आणि किती दिवस असते? चैत्र महिन्यामध्ये असते. एकादशीला सुरू होते, पौर्णिमा संपली, पालखी झाली की संपते. ही यात्रा जमदग्नी आणि रेणुकीला समर्पित आहे. चैत्र महिन्यात जी आपली यात्रा होते, ज्योतिबा एकादशीला सुरू होऊन पौर्णिमेला संपते, 4 दिवस. ज्योतिबाला एक खेट्याची प्रथा आहे, त्या खेट्यांबद्दल थोडं सांगा आम्हाला. आई महालक्ष्मीला जेव्हा राज्याभिषेक झाला माघ महिन्यामध्ये, त्यावेळेला सर्व देवता हजर होत्या, केदारनाथही हजर होते. चर म्हणजे चालणे, तुम्ही चर शब्द ऐकला असेल. चर म्हणजे चालणे. आणि क्रमन चरणी म्हणजे चालण्याच्या तयारीत असलेला देव आहे. आता मूर्तीचं तुम्ही वर्णन पाहिलं, म्हणजे असं चरण आहे की कुठल्याही क्षणाला उजवा पाय पुढे टाकून ते निघून जात. आणि कार्यक्रम सुरू असतानाच केदारनाथ निघून आले आणि जायची तयारी करायला लागली. त्यावेळेला आई महालक्ष्मी अनवाणी, तिला कशाच भान नाही, आपलं वाहन घ्यायचं आहे, सेवा इकडे तिकडे, ती तशीच पळत केदारनाथांच्या पाठीमागे आली. ज्यावेळेला आई महालक्ष्मी अंबाईला पाहायला कळालं की केदारनाथ निघाले, ती तशीच पाठीमागून आली आणि बाकीचे पाठीमागून पुन्हा
ते वाहन ते माता इकडे का निघाले पळत म्हणून सगळे पळत आले. त्यावेळेला महालक्ष्मी म्हणलं देवा तुम्ही थांबायला पाहिजे. आणि महालक्ष्मी आई अंबाबाईची एवढी कृपा आहे की त्यांच्यामुळेच केदारनाथ इथे त्यांच्या वचनात अडकून थांबलेले आहे. नाहीतर ते केदारनाथ निघून गेले असते. आणि त्यावेळेला त्या महालक्ष्मीसाठी खेटेची यात्रा समर्पित आहे. त्या अंबाबाईसाठी खेटेची यात्रा समर्पित आहे. त्या अंबाबाईची एवढी कृपा तिची आठवण काढायला नको का आपण? तिच्यामुळे तर नाथ थांबलेत. तिच्या स्मरणात तिच्या आशीर्वादा खातर त्या स्मरणात म्हणजे काय ते स्मरण करण्यासाठी तो प्रसंग राज्याभिषेकाचा तो स्मरण करण्यासाठी आणि आम्हाला आईची आणि केदारनाथांची दोघांची शक्ती प्राप्त व्हावी हे स्मरण ठेवून जी यात्रा सुरू झाली. म्हणून ती काय झाली खेट्याची यात्रा. म्हणून खेट्याची यात्रा कुणाला आहे तर कोल्हापूरच्या आसपासच्या लोकांना आहे. बाकीच्या लोकांना खेट्याची यात्रा नाही. हे डोंगर असा आहे यात्रा ते नियोजित केली जाते, कंट्रोल केली जाते. कोट्यावधी भक्त आहेत तर ते एका वेळेला कधी डोंगरावर येत नाहीत. कारण का डोंगराची नैसर्गिक भौगोलिक स्थिती पाहता यात्रेचं सुंदर वेगवेगळ्या विभागामध्ये नियोजन केलेलं आहे. म्हणून खेट्याची यात्रा आई अंबाबाईला समर्पित. आपले खेटे किती दिवस असतात? किती खेटे असतात? खेटे कधी 4 पडतात कधी 5 पडतात. खेटे खेटे कधी असतात माघ फाल्गुनच्या दरम्यान असतात. पौर्णिमा होळी आपली हे असते महाशिवरात्री असते त्याच्या दरम्यान शिवरात्री असते त्याच्या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात सहसा महाशिवरात्री येते. इंग्लिश महिना जर म्हटलं मार्च फेब्रुवारी मध्ये. आपल्या मंदिरात जे भक्त येतात या भक्तांनी मंदिरात येताना कोणती चूक केली नाही पाहिजे जेणेकरून त्यांना मंदिरात दर्शनास अडथळा येईल किंवा इथं कोणतं त्यांच्यासोबत गैरवर्तन पण कुणाकडून होऊ नये. पहिल्यांदा भक्तानं भक्त म्हणून यावं, विभक्त म्हणून येऊ नये. विभक्त म्हणजे वेगळा. मी अमुक आहे मी तमुक आहे मी एवढे नारळ आणलेत मी कायच घेतलेलं नाही मी गरीब आहे मी श्रीमंत आहे मी दयाळू आहे मी दानी आहे. हा विभक्तपणा विसरून यावं. भक्त म्हणजे एकरूपता आणि विभक्त म्हणजे वेगळा. मी केदारनाथांची एकरूप आहोत असं होऊन यावं पहिली गोष्ट. आणि दुसरे धर्माचे नियम पाळावे. सुद्धा काही काही जण येतात बरोबर यावं. आता मंदिर महासंघाच्या काय कार्यक्रमात आम्ही एक असा उपक्रम घेतलेला आहे म्हणजे संपूर्ण जसं मंदिरांचं संघटन झालेलं आहे त्या मंदिरांच्या संघटनामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की वस्त्र संहिता लावणे. बघा डॉक्टर म्हटलं तर आपल्या समोर पांढऱ्या रंगाचा कोट येतो. वकील म्हटलं की काळ्या रंगाचा कोट. बरोबर आहे ना. प्रत्येक ठिकाणी आपण वस्त्र संहिता पाळतो. मग सरकारी असू दे निम सरकारी असू दे इतर धर्मीय पण वस्त्र संहिता पाळतात. मग आपण ती संहिता हीच कपडे घालून जावं हे राहून दे. निदान चुकीचे कपडे तरी टाळून जावं. ते बुरमुड्यावर येणं ते असं येणं ही वस्त्र संहिता लागू यावी. दुसरी गोष्ट षड्रिपू बाहेर ठेवून जावं. जसं मगाशी मी बोललो चौकटीवरती चित्र आहेत ते रिपू बाहेर ठेवून जावे आणि विभक्तपणानं जाऊ नये. भक्त म्हणून जावं एवढे थोडक्यातच सांगतो. याच्यामध्ये प्रचंड मोठा सार आहे. भक्तांनी येताना पूर्ण वस्त्रच यावं कारण आपण देवाकडे येतोय देवाच्या पायी जातोय तेव्हा ती भक्ती आणि पूर्ण वस्त्र एवढं सांभाळलं तरी देवाच्या चरणी जायला तुम्हाला कुठलाच अडथळा नाही. मंदिराबद्दल देवाबद्दल आणि इथल्या परंपरांबद्दल तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिली. ही माहिती नक्कीच भक्तांना एक चांगली माहिती आणि त्यांना एक चांगलं ज्ञान यातून मिळेल याची एक देवाचरणी प्रार्थना पण करतो आणि बोलतो ज्योतिबाच्या नावानं चांग बोल. धन्यवाद. तुम्ही बऱ्यापैकी आम्हाला जे बोललात त्या गोष्टी ज्या आहेत हे ज्ञान माझं आहे का तुम्हाला ज्ञान ठेवूय. मंदिर स्थापत्य असेल मूर्तिकला असेल किंवा त्या परंपरा असतील किंवा वेगवेगळे ग्रंथ असतील हे ज्ञान मी निर्माण केलेलं नाही. त्यामुळे माझा त्याच्यावर काहीही अधिकार नाही. माझा मृत्यू झाला त्या ज्ञानाचं काहीच नाही. जे आहे ज्ञान ते पुढे प्रवाहित होणार आहे आणि सर्वात महत्वाचं तुमचे आभार आहेत की तुम्ही अशा गोष्टी प्रवाहित करत आहात. धन्यवाद. तुम्हाला ज्योतिबा डोंगरच्या सर्व पुजारी समाजाकडून दख्खनचा राजांचा
केदारनाथांचा संपूर्णपणे तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. माझ्या बळी मी नाही बोलताची बोलविता धनी वेगळाची. जे काही बोललेलो आहोत ते केदारनाथांचा आहे, आमच्या सद्गुरूंचा आहे. तरी पण चुकून जर माझ्याकडून एखादा चुकीचा जर शब्द किंवा वर्मी लागणारा गेला असेल तर मी वैयक्तिक माझा दोष समजून तुमची आणि नाही, आम्ही प्रेक्षकांची पण तुमची जर सर्व चुकीचा काही प्रश्न गेला भक्तगणांची असेल क्षमा तर मागतो. मी क्षमा मागतो.